सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. गावाकडची मस्त अशी सकाळ. आत्या भांडी घासतायत, चहा म्हणजे दुधाचं पातेलं घासून आणतात. हे चाललेले आहेत गावात, चहा पितायत आणि मस्त इकडे आमच्या दोघींचा चहा चुलीवर असा छान उकळतोय. मामांनी पण चहा घेतलेला आहे. आता आत्या आणि मी चहा घेणार आहेत. तर आज भाजी काय बनवणार आहे? रात्री मी भिजत घातली ती चवळी, खूप छान अशी चवळी, केवढी फुगून मोठी झाली बघा भिजवलेली. मग मीठ घालून उकडायला घालणार, नंतर कांदा वगैरे घालून छान अशी चवळीची उसळ बनवणार. तर असं आहे आजचं आमचं. चवळीची भाजी, चपाती, भाकरी, थोडीशी मटकीची आमटी पण बनवणार आहे. तर राहिलेली खरबूज लावायची आहेत, बायका येणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला रानात गेल्यानंतर. तर छान अशी आम्ही लावली खरबूजची रोपं. गाईने दुपारी गोंधळ केल्यामुळं थोडी आमची पात मागे राहिली होती. मला पण जावं लागलं. गाय आमची काय झाली ती दाव्यातनं सुटली होती. मग काय आम्ही तिघं पण तिकडंच. आत्यांना फिक्स काम होतं 2 दिवसाचं की आम्ही लावलेल्या रोपांना पाणी घालायचं. कारण खूप असं ऊन झालेलं होतं, त्याच्यामुळे कंटिन्यू मागून पाणी घालावंच लागत होतं. आणि ही गाय नेमकी सुटली आणि सगळीकडे पळायला लागली. मग कसं कोणाच्या रानात ह्याच्यामध्ये जाऊन नासधूस करण्यापेक्षा एक काम कमी झालेलं बरं. पण त्या गाईला आम्ही मग काय केलं, मी गेले शेळ्या घेऊन, म्हणजे त्या शेळ्यांच्या आतमध्ये शेडमध्ये तिला घालायचं होतं. कारण तिला ना दावच नसल्यामुळे तिला पकडायचं खूप अवघड चालत आणि ती नुसतीच पळत होती. छान अशी रोपं बघा. ही रोपं ना आम्ही उन्हामध्ये तयार केल्यामुळे एक पण रोप सुकलेलं नाही आहे. आणि त्याला विशेष म्हणजे आत्याने मागून पाणी घातलेलं आहे, त्याच्यामुळे ही रोप एक पण रोप असं वाया गेलेलं नाही. छान अशी कालची पण रोपं चिटकलेली होती. मग दुपारी छान अशी जेवणाची सुट्टी. बघा छान अशा आमच्या सगळ्यांच्या भाज्या. आता ह्या मावशींना 2 दिवस येणार नाही आहेत. 2 दिवस चाललेत. आता बाळू मामा असे चांगले देवदर्शन करायला चाललेले आहेत. मग आज त्या म्हणल्या की आज लास्ट दिवस आहे. मग छान अशी त्यांनी मेथीची भाजी, शेवग्याची शेंगेची आमटी असं म्हणल्या बनवून आणलेलं आहे. कारण म्हणल्या मी 2 दिवस नाही आहे. मग म्हणल्या छान असा आज लास्ट दिवस आहे, तर भाजी छान अशी करून घेऊन जाऊयात. मग आमची होती चवळीची उसळ, मटकीची थोडीशी वाटून आमटी, थोडंसं रात्रीचं बेसन होतं. मग छान असं रानात काय रात्रीचा असू द्या सकाळचा असू द्या खूप छान असं लागतं. झाडाखाली बसून आम्ही मग जेवण केलं चौघींनी मिळून. आणि मामांनी पण ती गाय एकदाची सापडली मग तिला बांधली आणि मामा आले आमच्याकडे. मग मिळून आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. शेजारी हरभरा आहे, तिथला हरभऱ्याचे डाळे पण आणले होते खायला. हे बघा छान असं रानातलं दुपारचं जेवण कसं आहे ते नक्की मला सांगा. आणि मग त्या गाईच्या गोंधळात आहे ना थोडंसं रोप लावायचं मागं राहिलं होतं. पण त्या मावशी जाणार होत्या, उद्या देवाला जाणार आहेत. मग त्या काय बोलल्या, आजच सगळं पूर्ण करायचं. मग असं ठरवलं, जेवण केलं, मग उठलो आणि परत चालू केलं आम्ही राहिलेलं लावायला. आहे बघा त्यांना केवढं लांबून ते ड्रम मागे तरी निम्म्यात रात्री मामांनी ड्रम भरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे थोडं सोपं पडलं. तर काल तर घरूनच जाऊन पाणी आणत होत्या. आत्यांचं चालू होतं पाणी आणायचं काम. आणि हे बघा इकडे असं परत आम्ही लावायला चालू केलं. आता थोडंसंच राहिलं होतं म्हणजे लावायचं. निम्म्यापेक्षा जास्त आम्ही रोप लावून काढलेलं होतं. हे बघा खूप ह्या मावशींनी मला पटपट असं रोप लावायला मदत केली होती. कारण एवढं उरकत नाही, पण त्याने खूप सारं असं उरकलं होतं. 2 दिवसात लावायचं खूप रान आहे. आणि फायनली आमचं लावायचं झालं होतं. फक्त हे बघा हे एवढा एक बोध राहिला आहे. आत्याने सगळे ट्रे गोळा करून आणले, बादल्या, कळशी. हे बघा दमलेले त्या मावशी बसलेत, पाणी पित होतो. मग म्हणलं चला गणेश पण आला शाळेतून, बसला होता आमच्यावर गप्पा मारत. त्या मावशी सांगत होत्या उद्या मी जाणार आहे इकडे तिकडे, हे रोप बघा केवढे छान दिसते. ते सांगत होते मी उद्या नाही आहे, सुट्टी घेणार आहे, देवाला जाणार आहे. मग गणेश बसला होता त्यांच्या गप्पा ऐकत. आत्यांनी सगळे असे ट्रे गोळा केलेत. आणि तिकडे आमचा एक भोद लावायचा राहिला, त्याला पाणीच पडलेलं नाही आहे बिलकुल. मग ते म्हटलं चला उद्या लावूयात. आणि तो भोद पण आम्ही तिघींनी लावून घेतला आणि निघालो घरी. छान असा दिवस मावळला होता. 6 वाजता रोज त्या मावशीला आमच्या इथे रोज 6 वाजेपर्यंत त्या काम करतात. आणि इकडे बघा पाणी बहुतेक ह्या दोरीत आलेले, चालताना चिखल झालाय सगळा. मामा पण आले होते तिकडून, काय तर जोड होते. गावाकडचं छान असं संध्याकाळचं वातावरण. चला म्हणलं घरी जाऊयात. हातपायतून धुतलं त्यांनी मस्त. मग रोजच्यासारखं त्यांना चहा बनवला, चहा घेतला. आणि मग हे काय आले नव्हते, त्यांना वाटलं आज पण जावं लागतं चालत. पण ते बोलले या रोडला चालत, मी तिकडून येतो. बाहेर गेलते, हे गाई वगैरे छान अशा आणून बांधल्या होत्या. त्यांनी असा छान चहा घेतला. आता आत्यान मी घेतो चहा. तर झाडाला आमच्या 2-3 वांगी दिसली होती. चला म्हणलं संध्याकाळच्या भाजीची तयारी. मग 2-3 वांगी आणली. तर कसं वाटलं आमचं दिवसभरातलं रानातलं काम, जेवण, चहा ते नक्की सांगा. आणि बघा काही मांजर त्यांच्या मागे पळत गेली. दोघी बिचाऱ्या मावशी निघाल्या. आता 2-3 दिवस येत नाहीत. मग त्यामुळे काय आता उद्या करमणार नाही, कारण 3-4 दिवस आमच्याकडे त्या कामाला होत्या. खूप छान असं वाटतं. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.